साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या। पीएसआय गोपाळ बदनेनं अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट, तर प्रशांत बनकरनंही त्रास दिल्याचा आरोप। शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदारांचे 2 पीए दबाव टाकत होते। राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळेच संपदाची आत्महत्या। संपदाच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप, तर मुलीला न्याय द्या वडिलांची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर निलंबनाची कारवाई, तर राज्य महिला आयोगाकडूनही दखल। मुंबईच्या काळा चौकीत प्रेम प्रकरणातून तरुणीवर चाकू हल्ला। तरुणानं स्वतःवरही केले वार। तरुणाचा जागीच मृत्यू, तर 3 तासांनंतर जखमी तरुणाचीही उपचारादरम्यान मृत्यू। मुरलीधर मोहोळांनी महापौर असताना बिल्डरची कार वापरली। धंगेकरांचा मोहोळांवर नवा आरोप। मोहोळांनी फेटाळले धंगेकरांचे आरोप। भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर। चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन ऐकले जात आहेत। बावनकुळेंची चौकशी झाली पाहिजे, राऊतांची मागणी। एमसीएच्या अध्यक्षपदाची 12 नोव्हेंबरला निवडणूक। शरद पवार आणि आशिष शेलारांमध्ये पार पडली बैठक। गेल्या निवडणुकीत दोघांचंही पॅनल आलं होतं एकत्र। भाजप कार्यकर्त्यांवर नेत्यांकडून पाळत ठेवली जात असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आणि या चर्चेला कारण ठरलंय ते म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत असं खळबळजनक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। बावनकुळेंच्या वक्तव्यावरती विरोधकांनी मात्र सरकारला चांगलंच घेरलंय। बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। कार्यकर्त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर। बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे वादाला फोडणी। भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं हे धक्कादायक वक्तव्य। भंडारा येथे आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेह मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते। पक्षांतर्गत बंडखोरी केल्यास गंभीर परिणाम होतील असं सांगताच भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं। आपले सर्व्हिलन्स पण टाकणार, तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत। कोण काय बोलतो म्हणतो व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर नाही? कोण काय व्यक्त होतं आम्हाला माहित नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक असतात। या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून येते। या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड इशाराही दिलाय। आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी खडा तमाशा उभा करतो, पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल, येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल। पक्ष एवढा मोठा झाला की 51% मतं मिळाले, 1.5 कोटी सदस्य संख्या पक्षाची आहे। एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही, पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्यामोड झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या पक्षाची इज्जत पडणार असताना एक जरी कार्यकर्ते बदनामी केली, पंकज भरणे आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंच्या मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर या वक्तव्याचा धागा पकडत संजय राऊत थेट मविया काळातील फोन टॅपिंग प्रकरणापर्यंत येऊन गेले। विरोधकांवर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय।
स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो. याचा अर्थ ते तेव्हाही फोन टॅप करत आमचे फोन ऐकले जात होते. मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन्स त्याने लावलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्याला ते वॉर रूम असं म्हणतात. हे कसलं वॉर रूम? हा, व्हिजिलन्स ऑफिस आहे त्यांचं, भाजपचं खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे. आणि तिथे पेगॅसस पेक्षा पुढल्या मशीन्स तिथे आलेल्या आहेत. संजय राऊतांनी थेट बावनकुळेंवर कारवाईची मागणी केली, तर बावनकुळेंसह भाजपनं राऊतांवर जोरदार पलटवार केला. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खासगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बादचं बतंगड बनवायचं, आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी बावनकुळेंनीही मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर असल्याचं केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना त्यांना घेरण्याची संधी मिळाली आणि यामुळे राजकारणही तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहेत. मोहोळ महापौर असताना बिल्डरची कार वापरत होते असा दावा धंगेकरांनी केलाय. जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सुद्धा मोहोळांचा सहभाग असून बिल्डरला फायदा देण्यासाठी प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. धंगेकर विरुद्ध मोहोळ संघर्ष पेटला. महापौर असताना बिल्डरची कार वापरली. तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही, हा नियम आहे. धंगेकरांचा मोहोळांवर नवा आरोप. मोहोळांनी फेटाळले धंगेकरांचे आरोप. एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. ती गाडी कुठली वापरली? ॲफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली. शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली आहे. मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना त्यांनी वापरलेली कार एका बिल्डरची होती असा दावा धंगेकरांनी केलाय. तशी पोस्ट त्यांनी एक्सवरती केली आहे. मोहोळ हे खासदार होण्याआधी पुण्याचे महापौर होते. महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून ते पांढऱ्या रंगाच्या कारमधून फिरायचे. ती कार ना मोहोळ यांची होती ना पुणे महापालिकेची. ती कार होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची. हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि ते मोहोळ यांचे पार्टनर आहेत असा आरोप धंगेकरांनी केलाय. शिवाय ही कार बढेकर यांच्या मालकीची असल्याचा दावा केलाय. बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो होता आणि मग लोगो होता तर मग ती लोगो त्या गाडीवर होता, त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर आणि त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते. मग जर आमच्या महापौरांची अस्मिता, आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जाब विचारणं हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं. आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केलं, सकाळी उठलं की वैफल्यग्रस्त आणि निवडणुकीत पडले. हे 2 वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाली, 15 दिवस झाले, पण ते उत्तर द्यायला. धंगेकर यांचे आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळून लावलेत. ती कार माझी स्वतःची होती असं मोहोळांनी स्पष्ट केलं. एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. ती गाडी कुठली वापरली? ॲफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली. त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो, ती गाडी वापरली, माझी आहे ना. अरे काय चाललंय, काय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी. काही सनसनाटी नाही, बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा. त्याला आता तुम्हीच थांबवा, तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव
आणि मग बातमी करा. आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो. त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे. मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही. आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत. धनगेकर यांनी खासगी वाहनावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी का घेता आली नाही? या बिल्डरची कार वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? असे अनेक सवाल धनगेकरांनी केले. शासकीय एखादं पद असेल तर तुमची प्रायव्हेट गाड्या त्या पदाच्या त्याचा लाभ आपल्या कंपनीला हो नाही असं जर वाटत असेल तर ती महापौरांची गाडी ही महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे. तुमच्या प्रायव्हेट कंपनीला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळेल अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही. हे पुणेकर एवढे भोळे नाहीत, मी वेड आहे पण पुणेकर भोळे नाहीत. तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही, हा नियम आहे. एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो. काही नाही, व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते. आणि जर पुरावा असेल तर काही करावं. पण मला असं वाटतं की काहीतरी बेछूट रोज उठायचं आणि काहीतरी बोलायचं, रोज उठायचं आणि काहीतरी बोलायचं. एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतर आणि पक्षाकडून कारवाईची चर्चा रंगल्यानंतरही रवींद्र धंगेकर सातत्याने भाजप नेत्यांवरती आरोपांवर आरोप करताना दिसलाय. त्यामुळे हे प्रकरण आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.